लोकरीच्या विणकामामध्ये आज आपण अशी ही मिनी शॉपिंग बॅग विणायला शिकत आहोत। यासाठी मी 2 रंग वापरलेले आहेत आणि 4 mm हुक वापरलेला आहे। तर घेऊयात विणायला अशी ही सुंदरशी शॉपिंग बॅग। पहिल्यांदा आपण एक मॅजिक रिंग घेऊयात। इथे एक साखळी घ्यायची। ही रिंग पूर्ण झाली। आता ह्या रिंगमध्ये आपल्याला 12 मुके खांब विणायचे आहेत, म्हणजे 12 सिंगल क्रोशेट। पहिला एक साखळीचा, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 11, 12। हे 12 सिंगल क्रोशेट विणल्यानंतर आपण हा खालचा धागा खेचून घेऊन रिंग लहान करूयात। नंतर पहिली चेन घेतली होती, पहिली चेन म्हणजे एक सिंगल क्रोशेट आहे, त्या चेनमध्ये जाऊन आपण स्लिप स्टिच घेऊयात। इथे आपण हुक नेऊन एक स्लिप स्टिच घेऊयात। पुढे प्रत्येक सिंगल क्रोशेटच्या ह्या साखळीमध्ये 2-2 खांब विणायचे आहेत, म्हणजे इथे खाली 12 आहेत, वरती 24 करायचे आहेत। 3 साखळ्या पहिल्या, त्याच गॅपमध्ये दुसरा खांब, त्याच्या बाजूच्या साखळीमध्ये पण 2 खांब, त्याच्या बाजूच्या साखळीमध्ये 2 खांब, असा आपण हा राऊंड विणून घेऊयात। प्रत्येक साखळीमध्ये 2 खांब विणून 24 खांब विणून घेऊयात। एका साखळीत 2 खांब असा हा राऊंड विणून घेतलाय, म्हणजे 24 खांब आपण विणलेले आहेत। आता ह्या पहिल्या साखळीतल्या पहिल्या खांबातल्या ह्या वरच्या साखळीमध्ये हुक नेऊन आपण स्लिप स्टिच घेऊयात। पुढे 3 साखळ्या, पहिला खांब झाला, ह्याच गॅपमध्ये 2 खांब विणूयात। नंतर एक साखळी बाजूची सोडायची आणि त्याच्या बाजूच्या साखळीमध्ये 3 खांब विणूयात। एक, 2, 3, मध्ये एक साखळी सोडायची आणि पुढच्या साखळीवरती 3 खांब। अशा प्रकारे हा राऊंड आपण आता विणून घेऊयात। इथेही 3 खांब विणूयात। एक साखळी सोडून पुढच्या साखळीवरती 3 खांब, असा हा राऊंड आपण विणून घेऊयात।
असा हा आपला राऊंड विणून झाला आहे. एका साखळीमध्ये 3 खांब विणलेत. त्याच्या बाजूची साखळी आपण सोडून दिलेली आहे. त्याच्या बाजूच्या साखळीवरती 3 खांब अशा प्रकारे हा आपण विणलेला आहे. आता पहिल्या 3 साखळीच्या खांबावरच्या वरच्या साखळीमध्ये हुक नेऊन आपण हा राऊंड पूर्ण करूयात. आता ह्या 3 खांबावरती आपल्याला 6 खांब विणायचे आहेत. 3 साखळ्यांचा पहिला खांब घेऊयात. त्याच गॅपमध्ये आपण दुसरा खांब विणूयात. त्याच्या बाजूच्या खांबातल्या साखळीवरती 2 खांब. त्याच्या बाजूच्या खांबातल्या ह्या साखळीवरती 2 खांब. असे आपण खाली 3 खांब केलेत. त्याच्यावरती हे 6 खांब विणलेले आहेत. 1 2 3 4 5 6 आणि ह्या 3 खांबांचा ग्रुप आहे. इथे आपण एक एक सिंगल क्रोशेट घेऊयात. पहिला, दुसरा, तिसरा. परत ह्या 3 खांबांवर आलं की आपण 2-2 खांब विणायचे आहेत. प्रत्येक साखळीमध्ये 2 खांब. पहिला, दुसरा, त्याच्या बाजूच्या साखळीमध्ये 2 खांब. त्याच्या बाजूच्या साखळीमध्ये 2 खांब. खाली 3 खांब, वरती 6 खांब तयार केलेले आहेत. आता ह्या 3 खांबांवरती एक एक सिंगल क्रोशेट. अशा प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण विणून घेऊयात. असा हा राऊंड आपला विणून झालेला आहे. आता ह्या पहिल्या 3 साखळीतल्या खांबावरती हुक नेऊन आपण स्लिप स्टिच घेऊयात. आता ह्या 6 खांबावरती आपण सिंगल क्रोशेट घेऊयात. एक साखळी आणि तिथेच एक सिंगल क्रोशेट घेऊयात. हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा. हे 6 खांब आहेत. ह्या 6 खांबावरती आपण एक एक सिंगल क्रोशेट घेतलेला आहे. आता 4 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4. 4 साखळ्या घेऊन परत हे 6 खांब आहेत. या 6 खांबावरती एक एक सिंगल क्रोशेट घेऊयात. आता हे 3 आपण इथे सिंगल क्रोशेट घेतले. ह्यावरती 4 साखळ्या आहेत आणि ह्या खांबावरती परत सिंगल क्रोशेट घेऊयात. सहा खांब येते. 6 सिंगल क्रोशेट होतील. 1 2 3 4 5 6. ह्या 3 खालच्या खांबावरती 3 सिंगल क्रोशेट घेतलेत. इथे वरती आपण 4 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 आणि हे 6 खांब आहेत. ह्या 6 खांबांवरती परत एक एक सिंगल क्रोशेट. 1 2 3 4 5 6. असा आपण हा राऊंड विणून घ्यायचा आहे. 6 सिंगल क्रोशेट, 4 चेन, 6 सिंगल क्रोशेट आणि 4 चेन असा आपण हा राऊंड विणून घेऊयात. असा हा राऊंड आपला विणून होत आलाय.
4 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या पहिल्या सिंगल क्रोशेटमध्ये आपण हुक नेऊन स्लिप स्टिच घेऊयात. आता इथे 3 साखळ्या, 1 2 3 साखळ्याचा खांब आणि प्रत्येक ह्याच्यावरती एक एक खांब घेऊयात. आपण आता 6 खांब घेऊयात. 3 4 5 6 खांब इथे आणि इथे या 4 साखळ्यामध्ये 4 खांब घेऊयात. 1 2 3 4. पुढच्या 6 सिंगल क्रोशेटमध्ये 6 खांब घेऊयात. 1 2 3 4 असं विणत जायचंय. हा 5वा 6वा आणि 4 साखळीच्या गॅपमध्ये 4 खांब विणायचे. 1 2 3 4. म्हणजे ह्या 6 सिंगल क्रोशेटवरती आपण 6 खांब परत घेतलेले आहेत आणि ह्या 4 साखळीच्या गॅपमध्ये आपण 4 खांब विणलेले आहेत. 6 4 असे खांब आपण विणून हा आपण राऊंड पूर्ण करून घेऊयात. हा असा राऊंड आपल्याला विणून होत आलाय. आता ह्या पहिल्या 3 साखळीतल्या खांबावरच्या साखळीमध्ये 3 साखळीच्या खांबातल्या या वरच्या साखळीमध्ये आपण हुक नेऊन स्लिप स्टिच घेऊयात. हा आपला बॅगेचा आता बेस झालेला आहे तयार. पुढे एक साखळी आणि त्याच गॅपमध्ये आपण एक सिंगल क्रोशेट, नंतर 2 साखळ्या सोडायच्या. तिसऱ्या साखळीवरती एक सिंगल क्रोशेट घ्यायची. त्याच्यासाठी आपण 5 साखळ्या घ्यायच्या. मध्ये 1 2 3 4 5 साखळ्या घेतलेल्या आहेत. 2 साखळ्या सोडायच्या आणि ह्या तिसऱ्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशेट. परत 5 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 साखळ्या घेऊन खालच्या 2 साखळ्या स्किप करायच्या. 1 2 आणि तिसऱ्या साखळीमध्ये हुक नेऊन आपण सिंगल क्रोशेट घेऊयात. परत 2 स्किप करायच्या साखळ्या आणि वरती 5 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 साखळ्या खाली 2 स्किप करून ह्या साखळीमध्ये तिसऱ्या साखळीमध्ये आपण एक सिंगल क्रोशेट. असा आपण हा राऊंड आता विणत घ्यायचा आहे. हा राऊंड आपण पूर्ण करत आलोय. शेवटच्या 5 साखळ्या घेतोय. 1 2 3 4 5 साखळ्या घेऊन हा इथून पहिली 5 चेन घेतली
त्या पहिल्या चेनमध्ये आपण जाऊन स्लिप स्टिच घेऊयात. आणि हा राऊंड आपण पूर्ण केला आहे. आता इथे आपण किती रो विणलेत ते काउंट करू. सुरुवातीला मी तुम्हाला सांगायचं विसरून केले रोज, तर आता इथे आपण रोज काउंट करूयात किती रोज झालेले आहेत. हा पहिली मॅजिक रिंग घेतल्यानंतर हा 12 सिंगल क्रोशेट घेतलेले आहेत. हा पहिला राऊंड. हा दुसरा राऊंड. इथे प्रत्येक सिंगल क्रोशेटवरती 2-2 खांब घेतलेत. हा दुसरा राऊंड. हा तिसरा राऊंड. एका चेनमध्ये 3 खांब घेतलेला हा तिसरा राऊंड. हा चौथा राऊंड आहे. एका खांबावरती 2 खांब घेऊन 6 खांब केले. हा चौथा राऊंड. हा सिंगल क्रोशेट घेतलेला हा 5वा राऊंड. आणि हा इथे एक खांब घेतलेला हा 6वा राऊंड आहे. आणि ही घेतलेली ही 5 साखळ्याची चेन घेऊन आपण आत्ता रोवली ही 7वी राऊंड आहे. हे 7 राऊंड झाले आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 राऊंड आपण विणलेले आहेत. आता हा आपला बॅगेचा बेस आपण तयार केलेला आहे. आता पुढे विणायला घेऊयात. आता 8वा रो विणतोय आपण. तर इथे ह्या साखळीमध्ये एक स्लिप स्टिच घेऊयात. अजून एका साखळीमुळे ह्या पुढच्या साखळीमध्ये एक स्लिप स्टिच घेऊयात. आणि ह्या 5 साखळीच्या गॅपमधल्या सेंटरमध्ये येऊन आपण एक स्लिप स्टिच घेऊयात. सेंटरमध्ये येतोय. इथे एक चेन घ्यायची आणि इथेच एक सिंगल क्रोशेट घेऊयात. आपण सेंटरमध्ये यायचं 5 चेनच्या टॉपवर यायचं. आणि इथे आल्यानंतर 5 साखळ्या परत. ही आपण 8वी राऊंड विणतोय आता. 1 2 3 4 5 या 5 साखळ्या घ्यायच्या परत. आणि ह्या पुढच्या 5 साखळीच्या गॅपमधल्या या सेंटरमध्ये टॉपवर येऊन आपण इथे मुकाख्याम घेऊयात. परत 5 साखळ्या 1 2 3 4 5 साखळ्या. आणि ह्या 5 साखळीच्या गॅपमध्ये टॉपला आपण येऊन एक मुकाखांब घेऊयात सिंगल क्रोशेट. 5 साखळ्या 1 2 3 4 5 आणि ह्या 5 साखळीच्या गॅपमध्ये ह्या सेंटरमध्ये आपण येऊन एक मुकाखांब. असा आपण आता विणून घेऊन हा राऊंड पूर्ण करूयात. हा असा आपला 8वा राऊंड विणून होत आलाय. ह्या शेवटच्या भागावरती आहोत आपण. इथे 5 साखळ्या घेतल्या आणि जिथून 5 साखळ्या घेऊन सुरुवात केली त्या 5 साखळ्याच्या पहिल्या साखळीमध्ये जाऊन आपण स्लिप स्टिच घेऊयात. अशा प्रकारे आपण ही 8वी राऊंड पूर्ण केली. 9वी आणि 10वी ह्याच प्रकारे आपण पूर्ण करून घेऊयात. हा आपला 10वा राऊंड आपण पूर्ण करतोय. शेवटच्या भागातल्या ह्या 5 साखळ्या घेतल्या आणि जिथून सुरुवात केली त्या पहिल्या साखळीमध्ये जाऊन खालच्या साखळीमध्ये जाऊन आपण स्लिप स्टिच घेऊयात. हे 10 राऊंड केलेले आहेत आपण. आता ह्याच्या पुढे मी रंग बदलतीये म्हणून इथे धागा कट करणार. नाहीतर ह्याच रंगामध्ये तुम्ही 24 रोपर्यंत विणू शकता. मी इथे धागा कट करते. म्हणून इथे धागा कट केलेला आहे. आता इथे स्लिप स्टिच घेऊन आत जाण्याची गरज नाही. मी दुसरा धागा घेते. तो डायरेक्ट मध्यावरती आपण 5 साखळीच्या गॅपमध्ये मध्यावरती जाऊन येऊ शकतो.
त्यासाठी ह्या धागाचा मी स्लिप नॉट घेते, हा रंग बदलते आणि याच्या मध्यावर डायरेक्ट जाऊन आपण इथून विणकामाला सुरू करतोय। 11वा राऊंड विणायला घेतोय। एक साखळी आणि इथेच आपण एक सिंगल क्रोशेट, असं विणायचे आणि परत आपण मगाशी रिपीट केलं तसंच रिपीट करत जायचे। 5 साखळ्या, 1 2 3 4 5 साखळ्या आणि ह्या मध्यावरती आपण एक सिंगल क्रोशेट, 5 साखळीच्या गॅपच्या मध्यावरती परत 5 साखळ्या, 1 2 3 4 5 आणि ह्या 5 साखळीच्या गॅपच्या ह्या मध्यावरती एक सिंगल क्रोशेट। परत तेच रिपीट करायचं आहे आपण, फक्त मी इथे धागा बदलला म्हणून मी तुम्हाला मध्ये थोडंसं दाखवलं शूटिंग करून। हे आपले पुढचे 11 पासून 24 पर्यंत रो विणून झालेले आहेत। एकंदर आपलं विणकाम 24 रो पर्यंत झालेलं आहे। हा 24वा राऊंड आहे, हा आपण आता इथे पूर्ण करतोय। शेवटच्या भागातल्या 5 साखळ्या घेतल्या आहेत आणि ह्या पहिल्या साखळीमध्ये आपण पहिल्या 5 साखळीचा 5 साखळ्या घेतलेल्या आहेत, त्यातल्या ह्या पहिल्या चेनमध्ये जाऊन सुरुवातीच्या आपण स्लिप स्टिच घेऊयात। हाईट तुम्हाला जशी वाढवायची तसे रो तुम्ही वाढवू शकता। मी इथे 24 रो पर्यंत विणलेले आहे। ही मिनी शॉपिंग बॅग आपण तयार करतोय, त्याच्यामुळे मी 24 रो पर्यंत आपण आपलं विणकाम केलेलं आहे। आता इथे ह्या 25वा राऊंड आपला होतोय। ह्या गॅपमध्ये 5 साखळीच्या गॅपमध्ये हुक नेऊन आपण इथे एक स्लिप स्टिच घेऊयात आणि इथे 3 साखळ्यांचा पहिला खांब, 1 2 3 साखळ्यांचा पहिला खांब घेतला आणि अजून 4 खांब मिळूयात इथे, म्हणजे 5 खांब मिळायचे आहेत आपल्याला। हा दुसरा खांब, हा तिसरा खांब, हा चौथा खांब, हा 5वा खांब। या गॅपमध्ये हा 5 खांब मिळलेत आपण। नंतर ह्या 5 साखळीच्या गॅपमध्ये जाऊन इथे 5 खांब मिळूयात। 1 2 3 4 5 असं आपण प्रत्येक 5 साखळीच्या गॅपमध्ये 5-5 खांब मिळून घेऊयात। 1 2 3 4 5 असा आपण हा 25वा राऊंड विणून घेऊयात। हा 25वा राऊंड आपण विणून पूर्ण केला आहे। इथे पहिल्या खांबामध्ये स्लिप स्टिच घेऊन इथे धागा कट केला आहे, कारण इथून पुढच्या राऊंडला मी धागा वेगळा घेते रंगाचा, त्याच्यामुळे इथे धागा कट केला। हा 25वा राऊंड पूर्ण झालेला आहे। 5 साखळीच्या गॅपमध्ये 5-5 खांब विणलेले आहेत आपण आणि इथे आता जिथे धागा कट केला तिथे दुसरा धागा घेऊयात आणि तिथूनच हा धागा खेचून घेऊयात। आता प्रत्येक खांबावरती आपण अर्धा खांब विणायचा आहे। प्रत्येक खांबातल्या ह्या साखळीमध्ये हाफ डबल क्रोशेट। इथे 2 साखळ्या घेतल्या, हा पहिला अर्धा खांब झाला। आता प्रत्येक साखळीमध्ये नेऊन आपण हाफ डबल क्रोशेट विणूयात। हाच पॅटर्न आपण 29व्या रो पर्यंत रिपीट करूयात। 26 ते 29 आपण हाफ डबल क्रोशेट विणून घेऊयात।
हाफ डबल क्रोशेट घेऊन आपण हे 4 रो पूर्ण केलेले आहेत. हा 29वा रो आपण तो स्लिप स्टिच घेऊन आपण पूर्ण करूयात. हे असे हाफ डबल क्रोशेटचे हे 4 रो आपण पूर्ण केलेले आहेत. अशी ही बॅग आपली तयार झाली आहे. आता ह्याला आपण बेल्ट तयार करून घेऊयात. पुढे ह्याचा बॅगेचा बेल्ट तयार करण्यासाठी आपण जिथून स्लिप स्टिच घेतली तिथूनच विणकाम विणायला सुरू करूयात. 2 साखळ्या घेऊयात. 2 साखळ्या म्हणजे एक हाफ डबल क्रोशेट झाला आणि अशा अजून 4 साखळ्यात आपण हाफ डबल क्रोशेट विणूयात. हा दुसरा, हा दुसरा घेऊयात. तिसरा, चौथा, पाचवा. 5 हाफ डबल क्रोशेट घेतलेत प्रत्येक साखळ्यावरती. 1 2 3 4 5. पुढे परत 2 साखळ्या घ्यायच्या, विणकाम वळवून घ्यायचं आणि ह्याच 5 साखळ्यांमध्ये परत 5 हाफ डबल क्रोशेट विणायचेत. अर्धे खांब. हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. परत 2 साखळ्या घ्यायच्या, विणकाम वळवायचे. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. अशा प्रकारे आपण 18 इंचापर्यंत विणकाम करून घेऊयात. असा हा आपला बेल्ट विणून झाला आहे. 18 इंच लांब विणून घेतला आहे हा. आणि हा आता ह्या दुसऱ्या भागावरती ह्याच्या आपण जोडून घेऊयात. असा हा बेल्ट लावून आपली ही बॅग पूर्ण तयार झालेली आहे. त्यात मी असे क्रोशेटचे बाउल ठेवू शकते.